नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ग्रंथालय डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यास मान्यता मिळालेली आहे। तर या योजनेचे काय काय निकष आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेऊया। राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2020-21 ते 22 आणि 23 या 3 वर्षांसाठी राबवण्यात राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे। कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केलेली आहे। या योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केलेले आहे। मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू व चिक्कू या 6 फळ पिकांसाठी 18 जिल्ह्यांमध्ये, तर आंबिया बहारामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा व काजू या 7 फळपिकांसाठी 23 जिल्ह्यांमध्ये व स्ट्रॉबेरी हे फळपीक प्रायोगिक तत्वावर फक्त सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यास मान्यता दिली असल्याचे असे कृषी मंत्री भुसे यांनी सांगितलेले आहे। या संदर्भात माहिती देताना कृषी मंत्री म्हणाले, योजनेत सहभागासाठी एकूण विमा हप्त्याच्या केवळ 5% विमा हप्ता शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे। उर्वरित विमा हप्ता राज्य सरकार व केंद्र सरकार भरणार असून त्यात या वर्षापासून केंद्र शासन एकूण 30% विमा हप्त्याच्या 50% मर्यादेतच विमा हप्ता अनुदानाचा भार उचलणार आहे। त्यामुळे 30% पुढील उर्वरित विमा हप्ता अनुदानाचा मोठा हिस्सा व राज्य शासन अदा करणार आहे। पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, गारपीट व वेगाने वारे या हवामान धोक्यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांचे विमा संरक्षणाद्वारे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितलेले आहे। मृग व आंबिया बहारामध्ये जिल्हा समूहामध्ये ई-निविदा प्रक्रियेतून निवडलेल्या विमा कंपन्यांमार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे। तर आपण पाहू शकता कुठल्या कंपनीला कोणत्या जिल्ह्यामध्ये लागू केलेले आहे ते अहमदनगर, अमरावती, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, यवतमाळ तसेच सातारा, परभणी, जालना, लातूर, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी HDFC एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे। तर रायगड, बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे। त्याचप्रमाणे धुळे, पालघर, सोलापूर, रत्नागिरी, नागपूर, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी आहे, ही शासनाचीच आहे। बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली या जिल्ह्यांकरता निविदा प्रक्रिया प्रगतीपथावरती आहे असल्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितलेले आहे। शेतकरी बांधवांनी कर्जदार व बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याच्या रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी या कपात करणे। शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे अंतिम दिनांक खालीलप्रमाणे आहे, ते आपण पाहू शकता। मृग बहाराच्या मोसंबी व चिक्कू पिकासाठी 30 जून, संत्रा पिकासाठी 20 जून, मृग 2020 साठी पेरू पिकांसाठी 14 जून, डाळिंब पिकासाठी 14 जुलै, आंबिया बहारामधील द्राक्ष पिकांसाठी 15 ऑक्टोबर, मोसंबी व केळी पिकांसाठी 31 ऑक्टोबर, संत्रा, काजू आणि कोकणातील आंबा पिकांसाठी 30 नोव्हेंबर, इतर जिल्ह्यातील आंबा पिकांसाठी आणि डाळिंबासाठी 31 डिसेंबरपर्यंत, तर स्ट्रॉबेरीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत हे अर्ज भरणे सुरू आहेत। तर आपण CSC सेंटरवरती किंवा आपल्या बँकेमध्ये जाऊन हा विमा भरू शकता। या योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले खाते असलेल्या बँकेशी
आपल्या सरकार सेवा केंद्राशी नोंदणीस आवश्यक कागदपत्रे व फळबागेच्या अक्षांश रेखांश नोंदवलेल्या फोटोसह संपर्क करावा। यासोबतच शेतकऱ्यांना स्वतः ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय फळपीक विमा संकेतस्थळावर पीक विमा नोंदणी करता येईल। विमा नोंदणीच्या अंतिम मुदतीची वाट न पाहता योजनेत सहभागासाठी शेतकऱ्यांनी अधिकाधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करण्याचे व पीक विमा संरक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन कृषी मंत्री यांनी केलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, मृगबहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू व चिक्कू या 6 पिकांसाठी 18 जिल्ह्यांमध्ये विमा भरणे सुरू झालेले आहे। तर आपण जर या 18 जिल्ह्यांमध्ये असाल तर आपण लवकरात लवकर CSC सेंटरशी संपर्क साधून आपला फळपीक विमा लवकरात लवकर काढून घ्यावा। कारण की आपल्या हातामध्ये फक्त आजपासून 20च दिवस राहिलेले आहेत। 10 जूनपासून हा विमा सुरू झालेला आहे आणि शेवटची तारीख आहे 30 जून। तर 20च दिवस आपल्या हातामध्ये आहेत, तर आपण लवकरात लवकर हा विमा काढून घ्यावा। तसेच इतर जिल्ह्यांमध्ये आता आंबिया बहाराचा पीक विमा लवकरच सुरू होणार आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये आंबिया बहाराचा सुद्धा विमा सुरू होणार आहे। तर इतर जिल्ह्यांनी 2 दिवसानंतर आपण जे पुढे पिके दिलेले आहेत हे पिकांची जर लागवड केलेली असेल तर आपण हा विमा काढू शकता। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या आणि लाईक करायला मात्र विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।